बालकांड मासपारायण दुसरा विश्राम। सती समुझी रघुबीर प्रभाऊ भय बससी व सनकिन्न दुराऊ कछून परिछा लिन्नी गोसाई किन्न प्रणामू तुम्हारीही नाई। सतीने श्रीरामांचा प्रभाव पाहिला होता, म्हणून भीतीमुळे तिने लपवाछपवी केली आणि ती म्हणाली, हे स्वामी, मी कोणतीच परीक्षा घेतली नाही, तेथे जाऊन तुमच्याप्रमाणेच प्रणाम केला। जो तुम्ह कहा सो मृषा न होई, मोरे मन प्रतीती अति सोई। तब संकर देखेऊ धरी ध्याना, सती जो किन्न चरित सबू जाना। तुम्ही जे सांगितले ते काही खोटे ठरणार नाही याची मला खात्री होती। तेव्हा श्री शिवांनी ध्यानामध्ये पाहिले आणि सतीने जे केले होते ते सर्व जाणले। बहुरी राम मायही सिरू नावा, प्रेरी सतीही जेही झूट कहावा। हरी इच्छा भावी बलवाना, हृदय विचारत शंभू सुजाना। नंतर त्यांनी श्रीरामांच्या मायेला मस्तक नमविले, जिच्या प्रेरणेमुळे सतीच्या तोंडूनही असत्य बाहेर पडले। ज्ञानी शिवांनी मनात विचार केला की हरीच्या इच्छेमुळे पुढे होणारे अटळ आहे। सती किन्न सीता करवे बेशा, सीवऊर भयऊ विषाद बिसेशा। जऊ अब करऊ सती सन प्रीती, मिटई भगती पथू होई अनिती। सतीने सीतेचा वेश धारण केला हे समजल्यामुळे श्री शिवांच्या मानस मोठा विषाद वाटला। त्यांनी विचार केला की आता जर मी सतीवर प्रेम केले तर भक्तिमार्ग उद्ध्वस्त होईल आणि मोठा अन्याय घडेल। 2 परम पुनीत न जाई त्यजी किये, प्रेम बड पापू। प्रगटी न कहत महेसू, कछु हृदय अधिक संतापू। सती ही परम पवित्र आहे, या महासाध्वीचा त्यागही करता येत नाही आणि तिच्यावर प्रेम करण्यामध्ये मोठे पाप आहे। श्री शिवांनी उघडपणे काही सांगितले नाही, परंतु त्यांच्या मनाचा भडका उडाला होता। तब शंकर प्रभू पद सिरू नावा, सुमिरत रामू हृदय अस आवा। एही तन सत्तीही भेट मोही नाही, शिवसंकल्पू किन्न मन माही। तेव्हा शिवांनी श्रीरामांच्या चरणी मस्तक नम्र केले आणि श्रीरामांचे स्मरण करताच त्यांच्या मनात आले की सती या देहामध्ये असताना तिची माझी पती पत्नी या नात्याने भेट होणे योग्य नाही। मग त्यांनी आपल्या मनात संकल्प केला, अस बिचारी संकरू मती धीरा। चले भवन सुमिरत रघुबीरा, चलत गगन भई गिरा सुहाई। जय महेश भली भगती दृढाई, दृढ निश्चयी श्री शंकर। असा विचार करून श्रीरामांचे स्मरण करीत आपल्या स्थानी कैलासाला निघाले। जाताना सुंदर आकाशवाणी झाली की, हे महेशा, तुमचा विजय असो। तुम्ही भक्तीचा चांगल्या प्रकारे दृढ निश्चय दाखविला। असपन तुम्ह बिनु करई को आना, राम भगत समरथ भगवाना। सुनी नभगीरा सती उर सोचा, पूछा सीवही समेत सकोचा। तुमच्याशिवाय दुसरा कोण अशी प्रतिज्ञा करणार? तुम्ही श्रीरामांचे भक्त आहात, सर्व प्रकारचे समर्थ आहात आणि भगवान आहात। ही आकाशवाणी ऐकून सतीच्या मनात चिंता उत्पन्न झाली। तिने संकोचाने शिवांना विचारले की, किन्न कवन पन कहू कृपाला, सत्यधाम प्रभु दीनदयाला। यद्यपि सती पूछा बहु भाती, तदपि न कहेऊ त्रिपुर आराती। हे कृपाळू, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली आहे ते सांगा। हे प्रभू, तुम्ही सत्यधाम आहात आणि दीनदयाळू आहात। जरी सतीने पुष्कळ तऱ्हेने विचारले तरी श्री शिव काही बोलले नाहीत। 2 सती हृदय अनुमान किय सबू जानेऊ,
सर्वर्ग्य किन्न कपटू मै संभू सन नारी सहज जड अज्ञ. 57 क. सतीला मनात अंदाज आला की सर्वज्ञ शिवांनी सर्व जाणले आहे. मी एका अर्थी शिवांशी कपट केले. स्त्री ही स्वभावतः मूर्ख आणि अज्ञानी असते. 57 क. सो जलपय सरीस बिकाई देखहु प्रीती की रीती भली. बिलग होई रसू जाई कपट खटाई परत पुनी. 57 ख. प्रेमाची रीत कशी आहे पहा. पाणी सुद्धा दुधात मिसळल्यावर दुधाच्या भावानेच विकले जाते. दुधात कपटाचा आंबटपणा पडला की पाणी वेगळे होते, दूध नासते आणि त्याची गोडी नाहीशी होते. 57 ख. हृदय सोचू समुजत निज करणी चिंता अमित जाई नाही बरणी. कृपा सिंधू शिव परम अगाधा प्रगट न कहेऊ मोर अपराधा. आपल्या कृत्यामुळे सतीला घोर लागला. तिला इतकी चिंता लागून राहिली की सांगता येत नाही. तिला उमजले की शिव हे कृपेचे अथांग सागर आहेत, म्हणून त्यांनी उघडपणे माझा अपराध बोलून दाखविला नाही. शंकर रुख अवलोकी भवानी प्रभू मोही तजेऊ हृदय अकुलानी. निजघ समुझी न कछु कही जाई तपई अवा इव उर अधिकाई. शिवांचा कल पाहून सतीला उमजले की स्वामींनी माझा त्याग केला आहे. ती मनात फार व्याकुळ झाली. आपले पाप समजून आल्यामुळे काही बोलता येत नव्हते, परंतु हृदय कुंभाराच्या आव्यासारखे पोळून निघत होते. सतीही ससोच जानी वृषकेतू कही कथा सुंदर सुख हेतू. बरनत पंथ विविध इतिहासा विश्वनाथ पहुचे कैलासा. श्री शिवांनी पाहिले की सती चिंतित झाली आहे. तेव्हा तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी वाटेने जाताना सुंदर कथा सांगितल्या, वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या आणि ते कैलासावर पोहोचले. तहपुनी संभू समुजी पन आपण बैठे बट तर करी कमलासन. शंकर सहज स्वरूपू संहारा लागी समाधी अखंड अपारा. नंतर शिवांना आपली प्रतिज्ञा आठवली. ते वटवृक्षाखाली पद्मासन घालून बसले. ते स्वस्वरूपात मग्न होऊन गेले. त्यांना अखंड व अपार अशी समाधी लागली. 2. सती बसही कैलास तब अधिक सोचू मन माही. मरमू न कोऊ जान कछु जुग समदिवस सिराही. तेव्हा सती कैलासावर राहू लागली. तिच्या मनात फार मोठे दुःख भरलेले होते. ते रहस्य कोणीही जाणत नव्हते. तिचा एक एक दिवस एक युगाप्रमाणे जात होता. नित नव सोचू सती उर भारा कब जेहू दुःख सागर पारा. मै जो किन्न रघुपती अपमाना पुनी पती वचनू मृषा करी जाना. सतीच्या मनावर नित्य चिंतेचे ओझे वाढत होते. या दुःख सागरातून मी केव्हा एकदा पार पडेन असे तिला झाले होते. मी श्रीरामांचा अपमान केला आणि पतीचे म्हणणे खोटे मानले. सो फलू मोही विधाता दिन्हा जो कछु उचित रहा सोई किन्हा. अब विधी अस बुझिय नहीं तोही शंकर विमुख जी आवसी मोही. त्याचे फळ मला दैवाने दिले. दैवाने जे योग्य होते तेच केले, परंतु हे देवा, श्री शंकर विन्मुख झाल्यावर मला जिवंत तर का ठेवतोस. कही न जाई कछु हृदय गलानी मनमहू रामही सुमिर सयानी. जौ प्रभू दीनदयालू
कहवा आरती हरण जो प्रभु कही न जाई कछु हृदय गलानी मन महू राम ही सुमिर सयानी जो प्रभु दीनदयालु कहावा आरती हरण वेद जसू गावा. सतीच्या मनातील ही वेदना काही सांगता येणे शक्य नव्हती. शहाण्या सतीने मनात श्रीरामांचे स्मरण करून म्हटले, हे प्रभू, तुम्हाला दीनदयाळू असे म्हणतात आणि तुम्ही दुःखहरण करणारे आहात अशी तुमची कीर्ती वेदांनी गायली आहे. तौ मे विनय करऊ कर जोरी छूटऊ बेगी देह यह मोरी जौ मोरे शिव चरण सनेहू मन क्रम बचन सत्यव्रतू एहू. तेव्हा मी हात जोडून विनंती करते की माझे हे शरीर लवकर पडावे. जर माझे शिवांचे चरणी प्रेम असेल आणि माझे हे प्रेमाचे व्रत काया वाचा मनाने सत्य असेल. तौ सब दरसी सुनिय प्रभु करऊ सो बेगी उपाई होई मरनु जेही बिनही श्रम दुसह विपत्ती बिहाई. तर हे सर्वदर्शी प्रभो, एका आणि माझे मरण लवकर यावे असा काही उपाय करा. मग विनासायास हे परित्याग रूपी असह्य दुःख नाहीसे होईल. एही विधी दुखित प्रजेस कुमारी अकथनीय दारुण दुखू भारी बीते संबत सहस सतासी तजी समाधी संभू अविनाशी. अशा प्रकारे दक्षकन्या सती ही फार दुःखी होती. तिला इतके भयंकर दुःख होते की त्याचे वर्णन करता येत नाही. 87,000 वर्षानंतर अविनाशी शिवांनी समाधी उतरविली. राम नाम शिव सुमिरन लागे जानेऊ सती जगतपती जागे जाई संभू पद बंदनु किन्हा सनमुख शंकर आसनु दिन्हा. श्री शंकर राम नामाचे स्मरण करू लागले. तेव्हा जगाचे स्वामी शंकर जागे झाले आहेत हे सतीला कळले. तिने जाऊन त्यांच्या चरणी प्रणाम केला. शिवांनी तिला बसण्यासाठी समोर आसन दिले. लगे कहन हरिकथा रसाला दच्छ प्रजेस भय तेही काला देखा विधी विचारी सब लायक दच्छ ही किन्न प्रजापती नायक. श्री शंकर तिला श्रीहरींच्या रसाळ कथा सांगू लागले. त्याच वेळी दक्ष हा प्रजापती झाला. ब्रह्मदेवाने सर्व प्रकारे योग्य समजून प्रजापतींचा नायक म्हणून त्याला निवडले. बड अधिकार दच्छ जब पावा अति अभिमानू हृदय तव आवा नहीं कोऊ अस जनमा जगमाही प्रभुतापाई जाही मद नाही. दक्षाला जेव्हा मोठा अधिकार प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात अभिमान जागा झाला. सत्ता मिळाल्यावर मद चढत नाही असा जगात कोणी झालेला नाही. दच्छ लिये मुनी बोली सब करन लगे बड जाग नेवते सादर सकल सूरजे पावत मख भाग. दक्षाने सर्व मुनींना बोलावले आणि तो मोठा यज्ञ करू लागला. हवीर भागाचा ज्यांना अधिकार होता त्या सर्व देवांना दक्षाने आदराने निमंत्रित केले. किन्नर नाग सिद्ध गंधर्बा बंधूंन समेत चले सुर सरबा. विष्णू बिरंची महेसु बिहाई चले सकल सुर जान बनाई. किन्नर नाग सिद्ध गंधर्बा बधून समेत चले सूर सरबा. विष्णु बिरंची महेसु बिहाई चले सकल सूर जान बनाई. दक्षाचे निमंत्रण मिळाल्यावर किन्नर नाग सिद्ध गंधर्व आणि सर्व देव हे आपापल्या
हे आपापल्या स्त्रियांसह निघाले. विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव हे सोडून सर्व देव आपापली विमाने सजून निघाले. सती बिलोके व्योम विमाना, जात चले सुंदर विधी नाना. सूर सुंदरी करही कलगाना, सुनत श्रवण छूटही मुनी ध्याना. अनेक प्रकारची सुंदर विमाने आकाश मार्गाने जात असल्याचे सतीने पाहिले. अप्सरा मधुर गीत गात होत्या. ते ऐकून मुनींचे ध्यानही विचलित होत होते. पुछेऊ तब शिव कहेऊ बखानी, पीता जंग्य सुनी कछु हरशानी. जौ महेसु मोही आयसु देही, कछु दिन जाई रहो मिस एही. विमानातून देव का जात आहेत म्हणून सतीने विचारले. तेव्हा श्री शिवांनी सर्व हकीकत सांगितली. वडील यज्ञ करीत आहेत हे ऐकून सती काहीशी प्रसन्न झाली आणि विचार करू लागली की श्री शंकरांनी जर मला आज्ञा दिली तर या निमित्ताने काही दिवस माहेरी जाऊन राहता येईल. पती परित्याग हृदय दुखू भारी, कहई न निज अपराध विचारी. बोली सती मनोहर बानी, भय संकोच प्रेम रस सानी. कारण पतीने त्याग केल्याचे मोठे शल्य तिच्या मनात होते, परंतु आपल्याकडूनच अपराध झाला म्हणून ती काही बोलत नव्हती. शेवटी ती भय, संकोच आणि प्रेमाने भरलेल्या अशा मनोहर वाणीने म्हणाली. पिता भवन उत्सव परम, जौ प्रभु आयसु होई. तौ मे जाऊ कृपायतन, सादर देखन सोयी. हे प्रभो, माझ्या पित्याच्या घरी फार मोठा उत्सव आहे. तो पाहण्याची मला उत्सुकता आहे. हे कृपानिधान, जर तुमची आज्ञा असेल तर मी तो पाहण्यास जाऊ काय? कहेहू निक मोरेहू मन भावा, यह अनुचित नहीं नेवत पठावा. गच्छ सकल निज सुता बोलाई, हमरे बयर तुमऊ बिसराई. श्री शिव म्हणाले, तू म्हणतेस ते ठीक आहे, मलाही ते पटते, पण त्यांनी निमंत्रण पाठविले नाही हे योग्य नव्हे. दक्षाने सर्व मुलींना बोलावले आहे, परंतु आमच्याशी वैर असल्यामुळे ते तुलाही विसरले. ब्रह्मसभा हमसन दुखू माना, तेही ते अजहू करही अपमाना. जौ बिनु बोले जाहू भवानी, रहई न सिलू सनेहू न कानी. एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ते आमच्यावर नाराज झाले होते, त्यामुळे अजूनही ते आमचा अपमान करतात. हे भवानी, निमंत्रण नसताना तू गेलीस तर त्यात शील, प्रेम किंवा मान मर्यादा असणार नाही. यद्यपि मित्र प्रभु पितु गुर गेहा, जाय बिनु बोलेहू न संदेहा. तदपि विरोध मान जह कोई, तहा गये कल्याणू न होई. मित्र, स्वामी, पिता आणि गुरु यांच्या घरी न बोलावताही जावे, यात काही शंका नाही. तरीही जिथे कोणी वैर करत असेल तिथे जाण्याने कल्याण होणार नाही. भाती अनेक संभू समुझावा, भावी बस न ज्ञानू उर आवा. कह प्रभु जाहू जो बिनही बोलाए, नहीं भली बात हमारे भाए. शिवांनी अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु पुढे होणाऱ्या अटळ गोष्टीमुळे सतीला ते पटले नाही. तेव्हा शिव म्हणाले की जर न बोलाविता गेलीस तर आमच्या मते ती चांगली गोष्ट होणार नाही. कही देखा हर जतन बहु, रहई न दच्छ कुमारी. दिये मुख्य गण संग तब विदा किन्न त्रिपुरारी. शिवांनी पुष्कळ सांगून पाहिले, परंतु सती काही ऐकेना. तेव्हा महादेवांनी आपले मुख्य गण कही देखा हर जतन बहु, रहई न दच्छ कुमारी. दिये मुख्य गण संग तब विदा किन्न त्रिपुरारी. शिवांनी पुष्कळ सांगून पाहिले, परंतु सती काही ऐकेना. तेव्हा महादेवांनी आपले मुख्य गण सोबत देऊन तिला पाठवून दिले. पिता भवन
जब गई भवानी, दच्छत्रास काहू न सनमानी। सादर भले ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता। भवानी जेव्हा आपल्या वडिलांच्या घरी गेली तेव्हा दक्षाच्या भीतीमुळे कोणीही तिचे स्वागत केले नाही. फक्त आई तेवढी आदराने तिला भेटली. बहिणी भेटल्या, पण त्यांनी सतीला पाहून नाके मुरडली. दच्छ न कछू पुची कुसलाता, सती ही बिलोकी जरे सब गाता। सती जाई देखेऊ तब जागा, कतहू न दिख संभू कर भागा। स्वतः दक्षाने विचारपूस केली नाही. सतीला पाहून दक्षाच्या अंगाची लाही लाही झाली. जेव्हा सतीने जाऊन यज्ञ पाहिला तेव्हा तिथे कुठे शिवांचा भाग ठेवलेला तिला दिसला नाही. तबचित चढेऊ जो संकर कहेऊ, प्रभू अपमानू समुझी उर देहेऊ उर दहेऊ। पाछिल दुखू न हृदय अस व्यापा, अस जस यह भयऊ महा परितापा। शंकरांनी जे सांगितले होते ते सतीला आठवले. आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीचे मन दुःखी झाले. पूर्वी त्यागामुळे तिचे मन इतके कष्टी झाले नव्हते, परंतु यावेळी मात्र पतीच्या अपमानामुळे तिचे काळीज पेटून उठले. यद्यपि जगदारुण दुःख नाना, सबते कठीण जाती अवमाना। समुझी सो सतीही भयऊ अति क्रोधा, बहुविधी जननी किन्न प्रबोधा। जरी जगामध्ये अनेक प्रकारची घोर दुःखे असली तरी स्वजनांकडून होणारा अपमान हा फार भयंकर असतो. तो पाहून सतीच्या अंगाचा तिळपापड झाला. आईने तिला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला. शिव अपमानू न जाई सही, हृदय न होई प्रबोध। सकल सभही हटकी तब बोली, वचन सक्रोध। सतीला शिवांचा अपमान सहन झाला नाही. तिला दुसरा विचारच सुचेना. तेव्हा भरसभेत आवेशाने फटकारून ती रागारागाने बोलू लागली. सुनहु सभासद सकल मुनिंदा, कही सुनी जिन्न संकर निंदा। सोफलू तुरत लहब सब काहू, भली भाती पछिताब पिताहू। सभासदांनो व स्वर्ग मुनीश्वरांनो, ऐका. ज्या लोकांनी शिवांची निंदा केली आहे किंवा ऐकली आहे त्या सर्वांना त्याचे फळ ताबडतोब मिळणार आहे. आणि माझे वडील दक्ष यांनाही चांगलाच पश्चाताप करावा लागेल. संत शंभू श्रीपती अपबादा, सुनिय जहातह असी मरजादा। काटिय तासु जिभ जो बसाई, श्रवण मुदी न त चलिय पराई। जेथे संतांची, शिवांची किंवा भगवान विष्णूंची निंदा कानी पडते तेथे असा नियम आहे की शक्य असेल तर निंदा करणाऱ्याची जीभ छाटावी आणि नसेल तर कान बंद करून तेथून निघून जावे. जगदात्मा महेसु पुरारी, जगत जनक सबके हितकारी। पिता मंदमती निंदत तेही, दच्छ शुक्र संभव यह देही। त्रिपुरासुराला मारणारे भगवान महेश्वर हे संपूर्ण जगाचे आत्मा आहेत. ते जगत पिता आहेत आणि सर्वांचे कल्याण करणारे आहेत. माझा मूर्ख पिता त्यांची निंदा करीत आहे आणि माझा हा देह दक्षाच्याच वीर्यापासून बनला आहे. तजी अहऊ तुरत देह तेही हेतू, ऊरधरी चंद्रमौली वृषकेतू। अस कही जोग अगिनी तनुजारा, भयऊ सकल मख हाहाकारा। म्हणून मी आपल्या भाळी चंद्रमा धारण करणाऱ्या वृषध्वज शिवांचे मनात स्मरण करून हे माझे शरीर विसर्जित करते. असे म्हणत सतीने योगाग्नीने
आपले शरीर भस्म करून टाकले. संपूर्ण यज्ञशाळेत हाहाकार माजला. 2 सती मरनु सुनी संभू गण लगे करन मख खीस जग्य बिधंस बिलोकी भृगु रच्छा किन्नी मुनीस. सतीचा देहत्याग ऐकून शिवांचे गण यज्ञाचा विध्वंस करू लागले. तेव्हा भृगु ऋषींनी यज्ञाचे रक्षण केले. समाचार सब संकर पाये वीरभद्रू करी कोप पठाये यज्ञ बिंधंस जाई तिन्ह किन्हा सकल सुरन्न विधिवत फलू दिन्हा. ही वार्ता शिवांना कळली तेव्हा त्यांनी रागारागाने वीरभद्राला पाठविले. त्याने जाऊन यज्ञाचा विध्वंस केला आणि सर्व देवांना यथोचित प्रायचित्त दिले. भई जगविदित दच्छ गती सोयी जसी कछु संभू विमुख कै होई. यह इतिहास सकल जग जानी ताते मै संक्षेप बखानी. शिवद्रोहाची जी गती होते ती दक्षाच्या वाट्याला आली. हा इतिहास सर्व जगाला ठाऊक आहे म्हणून मी तो येथे थोडक्यात सांगितला आहे. सती मरत हरी सन बरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. तेही कारण हिमगिरी गृह जाई जनमी पार्वती तनुपाई. सतीने मरतेवेळी भगवान श्रीहरी जवळ वर मागितला की जन्मोजन्मी माझे शिवांच्या चरणी प्रेम राहो. म्हणून ती हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्मास आली. जबते उमा सैल गृह जाई. जबते उमा सैल गृह जाई सकल सिद्धी संपत्ती तह छाई. जहाँ तहाँ मुनीन्न सुआश्रम किन्ने उचित बास हिम भूधर दिन्ने. सती जेव्हा हिमालयाच्या घरी उमेच्या रूपाने जन्माला आली तेव्हा तो प्रदेश सर्व सिद्धींनी व संपत्तीने भरून गेला. मुनींनी जिकडे तिकडे सुंदर आश्रम बनविले आणि हिमालयाने त्यांना योग्य अशी स्थाने दिली. 2 सदा सुमन फल सहित सबद्रुम नव नाना जाती प्रगटी सुंदर सैल पर मनी आकर बहु भाती. त्या सुंदर पर्वतावर अनेक प्रकारचे नवनवीन वृक्ष नित्य फुलू फळू लागले आणि तेथे अनेक तऱ्हेच्या रत्नांच्या खाणी प्रगट झाल्या. सरिता सब पुनीत जलू बहही खग मृग मधुप सुखी सब रहही. सहज बयरू सब जीवन त्यागा गिरी पर सकल करही अनुरागा. सर्व नद्यांमधून पवित्र जल वाहू लागले आणि पक्षी पशु भ्रमर सर्व सुखाने राहू लागले. सर्व जीवांनी आपले स्वाभाविक वैर सोडून दिले आणि हिमालयात सर्वजण परस्परांवर प्रेम करू लागले. सोह सैल गिरिजा गृह आये जिमी जनु राम भगती ते पाये. नीत नूतन मंगल गृह तासू ब्रह्मादिक गावही जसू जासू. पार्वती घरी आल्यामुळे हिमालय असा शोभिवंत झाला की राम भक्ती लाभतात जसा भक्त सुशोभित होतो. त्या पर्वतराजाच्या घरी नित्य नवनवीन मंगलोत्सव साजरे होऊ लागले. ब्रह्मादिक देव सुद्धा त्यांची कीर्ती गाऊ लागले. नारद समाचार सब पाये कौतुकही गिरी गेह सिधाये. सैलराज बड आदर किन्हा पद पखारी बर आसनू दिन्हा. जेव्हा नारदांना हे वर्तमान समजले तेव्हा कौतुकाने ते हिमालयाच्या घरी आले. पर्वतराजाने त्यांचा मोठा आदर सत्कार केला. त्यांचे पाद प्रक्षालन करून त्यांना बसायला उत्तम आसन दिले. नारी सहित मुनी पद सिरू नावा चरण सलील सबू भवनु सिंचावा. निज सौभाग्य बहुत गिरी बरना
सुता बोली मेली मुनी चरणा. नंतर आपल्या पत्नीसह त्याने मुनींच्या चरणी मस्तक ठेवले आणि त्यांचे चरणोदक घरभर शिंपडले. आपल्या भाग्याची त्याने वाखाणणी केली आणि मुलीला बोलावून मुनींच्या चरणी घातले. 2 त्रिकालज्ञ सबर्ग्य तुम गती सर्वत्र तुम्हारी. कहू सुता के दोष गुण मुनिबर हृदय बिचारी. तो म्हणाला, हे मुनीश्वर, तुम्ही त्रिकालज्ञ आणि सर्वज्ञ आहात. आपला सर्वत्र संचार असतो, म्हणून आपण विचार करून मुलीचे गुण दोष सांगा. कह मुनी बिहसी गुढ मृदुबानी. सुता तुम्हारी सकल गुण खानी. सुंदर सहज सुशील सयानी. नाम उमा अंबिका भवानी. नारद मुनींनी हसून रहस्यपूर्ण कोमल वाणीने म्हटले की तुमची कन्या सर्व गुणांची खाण आहे. ही स्वभावानेही सुंदर, सुशील आणि समजूतदार आहे. उमा, अंबिका आणि भवानी अशी हिची नावे आहेत. सबलच्छन संपन्न कुमारी. होई ही संतत पियही पियारी. सदा अचल एही कर अहिवाता. एही ते जसू पैहई ही पितू माता. ही कन्या सर्व सुलक्षणांनी संपन्न आहे. ही आपल्या पतीला सदा प्रिय असेल. हिचे सौभाग्य सदा अढळ राहील आणि हिच्यामुळे हिच्या माता पित्यांना कीर्ती लाभेल. होई ही पूज्य सकल जग माही. एही सेवत कछु दुर्लभ नाही. एही कर नामू सुमिरी संसारा. त्रिय चढीहही पतिव्रत असी धारा. ही संपूर्ण जगामध्ये पूज्य होईल आणि हिची सेवा केल्याने दुर्लभ असे काहीही असणार नाही. जगातील स्त्रिया हिचे नाम स्मरण करीत पातिव्रत्याचे असी धाराव्रत सहजपणे पार पाडू शकतील. सैल सुलच्छन सुता तुम्हारी. सुनहु जे अवगुण दुईचारी. अगुण अमान मातु पितु हिना. उदासीन सब संशय छिना. पर्वतराज, तुमची कन्या सुलक्षणी आहे. आता हिचे 2-4 अवगुण आहेत, तेही ऐकून ठेवा. गुणहीन, मानहीन, माता पिता विहीन, उदासीन. 2 जोगी जटिल अकाम मन. नगन अमंगल वेश. अस स्वामी एही कह मिलीही परिहस्त असी रेख. संशयरहित योगी जटाधारी. निष्काम हृदय नग्न व अमंगल वेशधारी. असा पती हिला मिळेल. हिच्या हातावरील रेषा अशाच आहेत. सुनी मुनी गिरा सत्यजिय जानी. दुःख दंपतीही उमा हर्षानी. नारदहु यह भेदू न जाना. जसा एक समूझब बिलगाना. नारद मुनींची वाणी ऐकून आणि ती खरी वाटून पती पत्नी हिमवान आणि मैना या दोघांना वाईट वाटले, परंतु पार्वती आनंदित झाली. नारदांनाही त्याचे रहस्य उमजले नाही, कारण सर्वांची बाह्य दशा एकसारखी असली तरी आंतरिक भाव भिन्न होते.